या ठिकाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे तिथे उपस्थित आहेत। अभिवादन करण्यासाठी आज पहाटेपासून लाखो अनुयायी येत आहेत। सर्वपक्षीय नेते सुद्धा इथे हजेरी लावत असतात आणि आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील पोहोचलेत शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी। आणि तिथे आता देखील मोठी गर्दी आहे भीम अनुयायांची। अभिवादन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा पोहोचलेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, कोण कोण इथे सर्वपक्षीय नेते येऊन गेलेत? सध्या रामदास आठवले दिसतायत दृश्यात, कोण येण्याची आणखी अपेक्षा? श्वेता, सकाळपासून प्रकाश आंबेडकर येऊन गेल्यात। प्रकाश आंबेडकर येऊन गेलेत, आमदार उपनेते जे आहेत त्या येऊन गेल्यात आणि आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले अभिवादन करण्यासाठी पोहोच पालकमंत्री जे आहेत त्यांनी। वैभव, नीट आवाज पोहोचत नाहीये तुमचा। आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले माध्यमांशी बोलतायत, आपण ऐकूयात ते काय म्हणतायत। नितीन कांबळे राहणार सरकार नांदेड यांनी नितीन कांबळे सर 205वा शौर्य दिन आहे, काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आलात? 205वा हा जो शौर्य दिन आहे, आपल्याला माहित आहे की 1818 मध्ये 1 जानेवारी 1818ला पेशव्यांच्या विरोधामधलं जे युद्ध आहे ते युद्ध आपल्या महार समाजाच्या माणसांनी जिंकलेलं होतं आणि त्याला आता 205 वर्ष होत आहे। ज्यावेळेला 200 वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळेला लाखोच्या संख्येत लोक इथे आले होते, लाखो संख्येत लोक इथे येतात आणि हा शौर्याचा इतिहास आहे, यात जपून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या समाजातले लाखो लोक देशभरातले महाराष्ट्रात या ठिकाणी येतात आणि या स्तंभाला अभिवादन करतात। या स्तंभाचं जे मेमोरियल आहे ते मोठं होणं अत्यंत आवश्यक आहे। यासाठी 101 एकर जमीन ॲक्वायर करणं आवश्यक आहे, त्यासाठी मानवाचा प्रयत्न सुरू आहे आणि तसा आराखडा सुद्धा प्रशासनाने बनवलेला आहे। समाज कल्याण खात्याच्या वतीनं आराखडा तयार करण्यात आलेला आहे। तर हे सगळे आजूबाजूला घेऊन जे लोक इथं लाखो संख्येने येतात त्यांची व्यवस्था होणं अत्यंत आवश्यक आहे। दिव्य असं स्मारक उभं राहिलं पाहिजे, यासाठी नक्की मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मॅक्झिमम अशा पद्धतीचं फंडिंग या स्मारकासाठी करण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे आणि स्मारक उभं राहावं अशी आपली इच्छा आहे। सर, राज्य सरकारचा कुठलाही मंत्री अद्यापर्यंत आलेला नाही दिवसभरामध्ये? राज्य सरकारचा मंत्री आता येथील मंत्री, आता कोणी मंत्री काल अधिवेशनामध्ये असल्यामुळं कदाचित त्यांना इथं आलं नसेल, पण मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहे। मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनंही मी या ठिकाणी आलेलो आहे। मी स्तंभाचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आता मी माझ्या कामाला पुढे चाललेलो आहे। दलित समाजाला न्याय मिळाला पाहिजे, देश अखंड राहिला पाहिजे, बाबासाहेबांच्या संविधानातला भारत उभा राहिला पाहिजे, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम सुरू आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे। एक साईडला कबरचं अतिक्रमण एका साईडला शौर्यस्तंभाच्या आजूबाजूचे जे अतिक्रमण राहिलेलं आहे ते अद्याप अजून दिसत आहे, काय सांगतात? आता ते अतिक्रमण जे आहे ते एकदा सरकारने ती जागा ॲक्वायर करायचं ठरवलं की ज्यांचं अतिक्रमण आहे ते काढलं पाहिजे आणि बाकीच्या लोकांची पर्यायी व्यवस्था जी आहे ती पर्यायी व्यवस्था करून ही जी जमीन जी आहे 100 एकर ती ताब्यामध्ये घेतली पाहिजे। त्यासाठी वाढणारी जी अतिक्रमण आहे तिथं थांबवली पाहिजेत आणि लवकरात लवकर याचा आराखडा पूर्ण करण्याचा प्रयत्न सामाजिक न्याय खात्याकडून सुरू आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे आणि याचं स्मारक चांगलं उभं राहावं। आपल्या निधीचा काही विषय नाही, निधी जो आहे तो समाज कल्याण खात्याचा आहे, महाराष्ट्र सरकारचा आहे, केंद्राकडून याला काही मदत होऊ शकते का
याचा नक्की आपल्याला प्रयत्न करावा लागेल. ते आमचं डिफेन्स मिनिस्ट्री आहे त्यांच्या मार्फत काय मदत होऊ शकते का तो आपण प्रयत्न करू. पण आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी जी काही मदत लागेल ती मिळवण्याचा प्रयत्न आपण करू. सध्या वारंवार भाजपकडून बेताल वक्तव्य केलं जात आहे. अनेक भाजप तरी आपण शांत आहेत असं समजलं. असा विषय नाही. ज्या ज्या वेळेला वक्तव्य चुकीचं झालेलं आहे दादांच्या त्या भूमिकेवर मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. चंद्रकांत दादांनी माफी मागितलेली आहे. परंतु मी असा गप्प असण्याचा विषय अजिबात येत नाही. कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिनानिमित्तानं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले गेले होते. ते माध्यमांशी बोलत होते. आपण ऐकलं.